नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाच्या मूर्त्या आणि त्याची सजावट म्हणजे डायमंड वर्कने कसं सजवतायत आणि फेटे कसे परिधान केले जातात, त्याला कसे सजवतात किंवा धोतर, हे सगळं वर्क आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सुंदर सुंदर आकर्षक अशा बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही पाहत असाल मागे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं पाहणार आहोत। नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा। ठाणा स्टेशनला उतरलात का इथे फायर ब्रिगेड आहे आणि हे आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गेट नंबर 1 त्याच्या ऑपोजिट साईडला आहे सद्गुरू आर्ट्स। नमस्कार विक्रम। नमस्कार मॅडम। तर आपल्या खास मूर्तीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे। सुंदर सुंदर अशा आकर्षक अशा मूर्त्या दिसतात, त्या मूर्तीबद्दल जरा सांगशील का? हे मूर्त्या ॲक्च्युली गजमुख आहेत। गजमुख ओरिजिनल लुक आहे त्यांचा। आपल्याकडे जे काही फिनिशिंग आहेत ना ते ओरिजिनल फिनिशिंग आहे। जसं आपला स्किन टोन असतो तसं आपण बापाला स्किन टोन। अच्छा, त्यातून त्याचा लुक जास्त वाढतो। बघा किती किती सुरेख अशी मूर्ती आहे, गजमुख आहे आणि आतमध्ये इथे सगळं आयुध दिलेली आहेत। ओरिजिनल असं आहे ना दादा? हा, हे पूर्ण ओरिजिनल आहे। तर सुरुवात गणेश मूर्तींची कितीपासून सुरुवात आहे? सुरुवात आपल्याकडे 2000 पासून सुरुवात आहे, 1500 पर्यंत सुरुवात आहे आणि 4000 6000 पर्यंत। आणि त्याच्यामध्ये मग शाडू मातीच्या वगैरे आहेत का तुमच्याकडे? आपल्याकडे शाडू मातीची नाही, पण आपल्याकडे पीओपीची छोटी मूर्ती दिसते। याच्याबद्दल म्हणजे हे जे वर्क केलेलं आहे डायमंड वर्क, ते आता इथे करतायत बघा आपल्याला, हे दादा पण इथे करतात काम। तर हे वर्क काय म्हणजे काय किंमत त्याची कशी आकारली जाते? हे जे काम दिसतंय डायमंड वर्कचं किती वेळात पूर्ण होतं? म्हणजे एका मूर्तीचं कामाला किती वेळ लागतो? आपण एका मूर्तीला 2 तासात कंप्लीट करतो पूर्ण। मग आता ही जी मूर्ती दिसते किती फुटाची आहे? हे 2 फुटाची आहे। 2 फुटाची आणि किती सुरेख असं काम, हे पूर्ण झालेलं काम आहे? हा पूर्ण झालंय, मूर्तीचं काम पूर्ण झालंय। आणि ऑर्डरची मूर्ती आहे? ऑर्डरची मूर्ती, बुकिंग आपली मूर्ती। बघा ही बुकिंगची मूर्ती आणि सुरेख असं हे वस्त्र वगैरे पण दिलेलं आहे, आयुध असं त्यांनी ओरिजिनल दिलेलं आहे ना। हे थोडंसं इथं वेगळेपणा दिसतोय जे डायमंड वर्क मध्ये। काय फरक असतो दादा? फरक हे आहे की आपण जे ब्रॉचेस तुम्हाला दिसतात ना भरलेले पूर्णपणे, हे आपण स्वतः रेडी करतो। हे स्वतः बनवलेले, विकत नाही आणले। बघा फक्त जे डायमंड प्लेट आणि जे गोल्ड पट्टी वगैरे आहेत ते आपण स्वतः बारीक बारीक काम, पूर्ण बारीक रीतीने काम करतो। बघा किती बारकाईने काम केलेलं आहे। इथे मुकुटाचं काम आहे, मस्त स्टोन दिलेले आहेत आणि त्याचा जो कॉम्बिनेशन आहे ना कलरचं वगैरे एकदम हटके आणि त्याच रंगाचे इथे तोडे आहेत ना। हे प्रॉपर मॅचिंग घेतो आपण। मॅचिंग आहे म्हणजे याला धोतराला जे आहे ते, आणि हे धोतर आहे जे ओरिजिनल आहे ना? हे धोतर एकदम ओरिजिनल आहे, नेकेड पीस आहे ऍक्च्युली। अच्छा, नेटचं आहे आणि त्याला ही झालर वगैरे लावली। ऍक्च्युली नेकेड पीस आहे। आपण बघू शकता धोतरच्या खाली एकदम उघडे पाय देवाचे, ते आपण त्याला नेकेड केलेत मूर्तीला। आणि इथे कमरेला सुद्धा हा छान कंबरपट्टी बॉर्डर केलेली आहे आणि इथे बघा खांद्यावर सुद्धा मस्त वर्क केलेलं आहे। जे खांद्यावरनं आपण पाठीमागे बघतो धनुष ठेवायला, त्याला सुद्धा आपण वर्क केलं। अच्छा, खूप सुरेख बघा आणि कॉम्बिनेशन मस्त आहे, धोतराला मॅच होईल असं पूर्ण असं सेट केलेलं आहे आणि मुकुट सुद्धा त्याला मस्त वाटतंय ना, अगदी शोभून दिसते। तर हे वर्क म्हणजे आता ह्याची काय किंमत असणार वर्कची पूर्ण? हे आपण वर्क सोबत 6000ला देतो। 6000 ह्याच्या सोबत मूर्ती सकट? मूर्ती सकट। अरे वा, क्या बात आहे। 6000। जर कस्टमरला काही रिक्वायरमेंट असेल किंवा त्यांचे पैशाची अरेंजमेंट असेल तर आपण त्याला पण हेल्प करतो। अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे आता आजची तरुण पिढी बघा वळली आहे, हे सगळं काम करतात, मिळून काम करतायत आणि हा छोटू पण काम करतोय। एकदम एकदम। तुझा भाचा आहे का? भाचा। काय करतोय बाबू? डायमंडचं। अरे वा, तुला आवड आहे याच्यात? कितवीला आहेस? नाव काय तुझं? दीपेंद्र। अरे वा, मस्त काम करतोय बघा, ह्याला पण इथे आवड आहे आणि असं बरंचसं काम इथे चालू आहे। पहा विक्रम, इथे छोटी मूर्ती दिसते, किती फुटाची आहे? हे 1 फुटाची मूर्ती आहे। 1 फुटाची आणि किती सुरेख सजवले आणि मस्त। त्यांचे डोळे बघा तुम्ही। अच्छा, डोळे बघितले की तुम्हाला मन भावेल। हो, डोळ्यांवरच आपण मूर्तीची आखणी असते, खूप सुरेख आखणी आहे डोळ्यांची आणि मुकुट सुद्धा खूप सुरेख वाटते, एकदम नाजूक असं काम आहे। कान सुद्धा सुंदर आहे। म्हणजे अवघड असेल ना एवढ्या छोट्या मूर्तीला काम करणं, हाताळायचं म्हणजे अवघड असतो, पण त्याचे आपण प्रॅक्टिस करत आपण तेच करत असतो पूर्ण वर्षभर। प्रोसेस वगैरे बनवणं हे सगळं, नंतर मग आयत्या वेळेस तुम्हाला बरोबर करता येतं काम।
आणि हे ब्रोचेस वगैरे जे रेडी करतात ना ते माझे मित्र आहेत. अच्छा, आपण त्याला दाखवूया. ऋषिकेश दादा आहेत, ते पूर्ण ब्रोचेस तयार करतात, म्हणजे वर्षभर तुमचं काम चालू असतं. हो. अच्छा, बघा वर्षभर यांचं स्वतः हे प्रोडक्ट आहेत, म्हणजे विकत आणलेले प्रोडक्ट नाही, स्वतः हे डायमंड आणून हे सर्व काम केलेलं आहे आता आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं. खूप सुरेख असं केलेलं आहे बघा. बारीक मूर्तीला हाताळायचं म्हणजे, आणि इथे सुद्धा किती छोटी मूर्ती आहे, ही सुरेख मूर्ती आहे बघा. ह्याचं पण हे थोडेसे बीड्स वेगळे आहेत ना, हे गोल्डनचे. मग ह्याची काय म्हणजे किंमत असेल पूर्ण? हे पूर्ण डायमंड सकट 1500 रुपयाला. 1500 रुपयाला डायमंड वर्क सोबत 1 फुटाची मूर्ती आहे. 1 फुटाची आहे. खूप सुरेख मूर्ती आहे बघा. आणि त्याचं पितांबर आहे ना, याच्यावरती शाईन आहे. ते कशावर करता? हे ऍक्च्युली जरी असते, त्याला जरी असते. अच्छा, जरी आपण त्याला उडवतो आतमध्ये पहिला सिंगल स्टोन कलर असतो. अच्छा, खूप सुरेख. म्हणजे पितांबर ऑर्डर प्रमाणे वेगळा कलर सुद्धा मिळतो ना? अच्छा, पितांबर घालून पण मिळतो आता, जशी ट्रेंडिंग चालू आहे. अच्छा विक्रम, हे जे धोतर घातलेलं आहे हे ऑर्डरचं आहे आता ही मूर्ती? ऑर्डरची मूर्ती आहे, पण जर कस्टमरला जसं पाहिजे असेल तर आपल्याला हे पितांबर घालून पाहिजे, ते पितांबर घालून वेगळा कलर वेगळा. हा पण सुरेख रंग. वाव, खूप सुरेख आहे. आणि त्याला ही जर बॉर्डर दिलेली आहे ना, पूर्ण फिनिशिंग पूर्ण पण आहे आपली. असं नाही की हे कपडा आला की आपण नाही दिसणार, पूर्ण डायमंड आतमध्ये पण. म्हणजे आता हे चेंज करताना समजा 5 दिवसांचे बाप्पा आहेत, हे चेंज करू शकतो ना? हे करू शकतो, उपळणं करू शकतो ना. आणि खूप सुरेख असं बघा, ह्याला झालर आहे फेट्याला आणि कॉम्बिनेशन इतकं हटके आहे ना. हे सगळं काम खरंच खूप सुंदर आहे. हे वेल्वेटचं काम असणार. वेल्वेटचा नाही, तो कपडा ऍक्च्युअली तो वेल्वेट नाही, तुम्ही हात लावून बघा. असं वाटतंय का वेल्वेट आहे, एकदम वेगळं फील दिसतं. कापडच आहे बघा. आणि ऍक्च्युली हे आपली मूर्ती ठाण्यामध्ये म्हणजे विरारला जाणार आहे. हे एवढा लांबून, क्या बात आहे. तेवढा लांबून ऑर्डर असतात. हे पण लालबागचे राजा आहेत, ते पण मुंबईचे. अच्छा, हे मुंबईची आहे. आणि ते पण सांगू लालबागला राहणार आहे. लालबागला राहणार आहे, क्या बात आहे. खरंच बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. मस्त मस्त पाहायला मिळतात मूर्त्या आणि सुंदर असं काम आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवते. अंगठीसुद्धा आहे, त्याला असं बाजूबंद वगैरे दिलेले आहेत आणि सोनपट्टासुद्धा सुंदररित्या सजवला आहे. इतकी सोन सुंदर दिसते ना, आणि फेटात अगदी ठसठशीत दिसतं, एकदम राजाचा लुक आहे ना. आणि ही बिग बाळीसुद्धा घातलेली आहे, कानसुद्धा सुंदर आहे, डोळे बघा किती सुंदर आहेत. आणि दादा ही मूर्ती कितीला आहे आपल्याला? हे पण डायमंड सकट आणि धोतर सकट 6,500. 6,500 म्हणजे वाजवी असे दर ठेवलेले आहेत, कारण डायमंडचं वर्क सगळं डायमंड सगळं पूर्ण करून मूर्ती सकट तुम्हाला 6,500ला ही मूर्ती. आणि कोणते पण रेडीमेड डायमंड नाही, आपण स्वतः लेस मारतो. स्वतः लेस, सगळं हे स्वतःचं त्यांचे प्रोडक्ट आहे. हे वाली मूर्ती आपली त्याचा पण एकदम बारीकीने काम केलं. ही पण मूर्ती खूप सुंदर दिसते आणि त्याचं प्रत्येकाचं काम आहे ना वेगवेगळं आहे. त्याचं पण पॅटर्न जे लुक आहेत ना, फेस लुक आहेत ना, ते आपला राजाचा लुक आहे. लालबागच्या राजाचं दिलंय. आणि खूप सुंदररित्या सिंहासनावर बसलेलं आहे. मस्त शेषनागाची शय्या आहे आणि सुंदर असे वाटतात. आणि त्याला स्टोनचं वर्क बघा व्हाईटचं दिलेलं आहे, कारण व्हाईटचं हे पितांबर आहे ना. मग याला अजून काम पूर्ण करायचं आहे का? लेस वगैरे थोडी बाकी आहे कस्टमर. अच्छा, ते आपण कस्टमरला विचारूनच करतो. पण मला वाटतं अजून काम बाकी आहे ना? नाही, ह्याचं काम पूर्ण झालंय. पण मॅडम हे जे आपण खालचा ब्रोच केलाय ना, हे बाहेरून नाही बनवलं, त्याचा वरच बनवला. मूर्तीचा वरती आपण मूर्तीच्या वरती बनवलंय. मूर्तीचा वरती बनवलं. अरे वा, खूप सुरेख आहे बघा. प्रत्येक काम वेगळं. आणि ह्याचं सोंडे पट्टा एकदम नाजूक आहे, एकदम नाजूक, मस्त एकदम छोटंसं काम आहे. आणि छोटीशी मूर्ती आहे, पण किती आकर्षक दिसते. म्हणजे आपल्याला वेगळं असं ज्वेलरी घालायची गरज नाहीये बाप्पाला, फक्त हार घालायचा. कस्टमर सुद्धा हेच म्हणतात की आमची तुमच्या इकडची मूर्ती आणली ना, आम्हाला हार घालायची सुद्धा हो ना, इच्छा होत नाही, कारण हार ढाकल्यावर ते पूर्ण डायमंड झाकून जाणार ना. किती सुरेख आणि नाजूक. हे केदारनाथ मूर्ती म्हणतात. केदारनाथ मूर्ती, कारण त्यात महादेव वगैरे आहेत, त्रिशूल वगैरे पूर्ण पॅटर्न दिलेलं आहे बघा. महादेवाचं आहे इथे आणि हे शेषनाग आहे आणि खूप सुरेख असं सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. मस्तच आहे. आणि त्याचं पितांबराचा जो कलर आहे ना, क्या बात आहे, मस्तच आहे. त्याला ते स्टोन वर्क दिलेलं आहे बघा. स्टोन वर्कच एकदम. आणि सुद्धा ह्याला कमर पट्टेला पण आपण डायमंड केलेलं आहे. हो, खूप सुरेख. आणि त्याचा शेला दिलेला आहे, आपण शेला चेंज करू शकतो. खूप सुरेख आहे. ही मूर्ती दादा कितीला बोलले? ही पण 6,500. 6,500.
म्हणजे एकदम वाजवी असे दर वाटतात. ती मागची जी मूर्ती दिसते ही सुद्धा मूर्ती आहेत ना, याला पितांबर चेंज करायला सांगितलं होतं कस्टमर. आपण त्याला सुद्धा पितांबर चेंज, आणि पितांबर चेंजच नाही, आपण खालून त्या पाया खालून काढलेला पितांबर आहे बघा. पूर्ण फिनिशिंग पाय दिसतात, म्हणजे दोन्ही पाय तर हवेच ना हवेत. पण कसं आहे, बरेच लोक हे पाय झाकून देतात धोती घालायसाठी, पण आपण तसं नाही, आपण पूर्ण पाय फ्री, पूर्ण फ्री केलंय. किती छान काम केलेलं आहे बघा. प्रत्येक मूर्तीचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्यात अजून काम वेगळं आहे, अर्धवट काम आहे. आणि ह्याच्याबद्दल काय सांगाल? हा बाप्पा तर एकदम गोड दिसतोय. हे ऍक्च्युली लाडका बाप्पा आहे आमचा. लाडका बाप्पा आहे. आम्ही पहिल्याच दिवशी जेव्हा आमचा आलो होता ना तेव्हा आम्ही त्याला रेडी केला. अरे वा. आणि पहिल्याच दिवशी ते बाप्पा बुक झाले. पिंकिश मध्ये बाप्पा आहे, गोड आहे. कितीला ही मूर्ती दादा, किती किंमत? हे डायमंड आणि हे पूर्ण केलं ना ते आपण 5,000ला देतो. खूप सुरेख मूर्ती, म्हणजे बाल गणेश म्हणता येईल का? हा, बाल गणेश. क्यूट आहे एकदम, सगळ्यांना आवडणारा आणि किती सुंदर आणि हलकं फुलकं त्याचं काम आहे. आणि मूर्तीचं डोळे बघा किती शांत मस्त एकदम. गौरव, ही वाली मूर्ती दिसते खूप सुरेख दिसते. लालबागच्या राजाची आहे का? लालबागच्या राजाची मूर्ती आहे. आणि आपण त्याला पण तुझं हाताने काम केलेलं आहे. खूप पूर्ण वरतीच त्याचा वरतीच ब्रॉच वगैरे पूर्ण तिथेच रेडी केलेले आहेत आपण राजाला. आणि मेन आहे याचा मुकुट, ते पूर्ण बारीकीने आपण सजवलं. जसं लालबागच्या राजाची पूर्ण प्रतिकृतीच आहे. मागचं सिंहासन बघा, फर्स्ट कॉपी आपल्याकडे. हो, लालबाग राजा फर्स्ट कॉपी. वाव, खरंच तसंच सेम मूर्ती आहे बघा, किती आवडी. मस्त बसलेलं आहे. ते लालबागलाच जाणार आहे. हा, लालबागलाच राहणार आहे. आपले कस्टमर आहेत ते सगळे मुंबई सारखेच आहेत, मुंबईचे. ते इथून येतात आणि बुकिंग करतात लोक. खूप सुरेख असं पितांबर बघा घातलेलं आहे, लेस वगैरे, आणि खूप सुंदर वाटतं कलर हा. आणि वर्क बघा त्याचं खूप सुरेख असं. सुंदर अशी कामधेनूची मूर्ती दिसते. मागे अशी गाय आहे आणि इथे लिहिलेलं आहे कामधेनू. तर या मूर्तीबद्दल दादा काय सांगशील? हे ॲक्च्युली आता ट्रेंडिंगमध्ये गेल्या वर्षीपासून ट्रेंडिंगला. हा, या वर्षी पण सुद्धा ट्रेंडिंगला आहे. तुम्ही किती वर्षापासून हे सगळं करता मित्र? हे ॲक्च्युली आम्ही माझा दादा 10 वर्ष पहिला. 10 वर्षापासून आपल्याला ठाण्यामध्ये इथेच करता? आम्ही बाहेर करायचो. आणि आता आम्ही 4 वर्षापासून इथं आपला स्वतःचा शॉप ओपन केला. खूप चांगली गोष्ट आहे. आणि कमी किमतीमध्ये ठेवलेलं आहे आणि इतकं सुंदर असं काम आपल्यापर्यंत आणलेलं आहे मुलांनी. खरंच कौतुकास्पद आहे. आणि सुंदर असं बघा हे वर्क दिसतंय. व्हाईटला आहे ना, हे कोणतं म्हणता येईल कलर? ही पण एक मस्त व्हायलेट कलरची मस्त पितांबर आहे. आणि त्याचं जे वर्क आहे ना खूप सुंदर दिसतं. आता या मूर्तीबद्दल काय सांगशील? या मूर्तीबद्दल थोडंसं सांगशील काय? हे आपण स्वतःच रेडी केलेली आहे. अच्छा. हे जे डायमंड वर्क तुम्ही बघतात ना, हे बघा बाजूबंद हाताचे, हे आपण स्वतः तयार. ही ऑर्डरची आहे का? हा, हे ऑर्डरची आहे. किती फुटाची आहे ही? हे पण 2 फुटाची. सुंदर मूर्ती दिसते मस्त. त्याला पितांबर पण वेगळा कलर दिलाय आणि त्याला स्टोन वर्क इतकं सुंदररित्या केलेलं आहे. याच्याबद्दल जरा सांग विक्रम आम्हाला. हे ॲक्च्युली मूर्तीचा लुकच वेगळा आहे. कारण ह्या मूर्तीमध्ये आपण पाठीमागे बघू सिंहासन, विष्णूचे खरं तर बरेच रूप आहेत विष्णुदेवाचे. तर इथं आपण दाखवलं एक श्रीनाथजीचं रूप आहे, एक विष्णूने स्वतः रूप घेतलेलं आहे, एक विठू माऊलीचा रूप आहे. खूप सुंदर आहे बघा, विठू माऊली आहे याच्यामध्ये. हे तिन्ही देवता इथे आलेले आहेत मागे. आणि बाप्पा खूप सुंदर. आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतंय. ॲक्च्युली ह्याचा पाठीमागचा आपला कॉन्सेप्ट आहे की जसा आपण कोणता पण कस्टमरला देतो मूर्ती, तर मूर्ती देताना कस्टमर हे बोलतो की आम्हाला वेगळा सिंहासन पाहिजे, आमची पण बात होईल किंवा आमची पण बघतील कुठून घेतलं काय घेतलं. तसं आपण त्यांच्यासाठी आणते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आवड आणि निवड. ते त्यांचं असं म्हणणं आहे की ऍक्च्युली अशी मोठीच मूर्त्या भेटतात, मोठ्या मूर्त्या 20 फुटाच्या 15 फुटाच्या. हा, अशी आपण नवीन कॉन्सेप्ट केलाय की आपण छोट्या मूर्तीला आपण म्हणजे घरगुती बाप्पामध्ये पण तुम्हाला एवढं सारं मिळतंय, विविधता बघायला मिळते. आणि विक्रमकडे आल्यानंतर बघितलं मी प्रत्येक मूर्ती वेगळी युनिक अशी आहे. आणि त्याचं काम वेगळं आहे, त्याचं रूप वेगळं आहे, डोळ्यांची आखणी वेगळी आहे, त्याचं पितांबर सगळ्या कलरचे पाहायला मिळाले. तुम्हाला घेऊ तसे असे सुद्धा आहेत आणि तुम्हाला तुमच्या ऑर्डरप्रमाणे करून पण मिळणार. छोटा बाप्पा पण इतका सुरेख आहे, तसंच मोठा बाप्पा. इथे एक बाप्पा दिसतोय, याबद्दल काय सांगशील? प्रत्येक मूर्ती वेगळी आहे, युनिक आहे. म्हणजे मूर्ती तुझ्याकडे युनिक पाहायला मिळाली मला. म्हणजे आपला कॉन्सेप्टच असा आहे की आपण एक मूर्ती जशी दिसते ना तशा आपण 3-4 मूर्त्या ठेवत नाही, वेगवेगळ्या मूर्ती ठेवतो. कारण आपला असं आहे की जो एरिया आहे आपली मूर्ती एरियामध्ये जास्त असतो.
घरगुती घरगुती म्हणजे माझ्याकडे पण हे बाप्पा आहे, तुमच्याकडे पण हे बाप्पा आहे, नको. लोकांना आपल्याकडे बाप्पा आला पाया पडायला आले, अरे तुमची मूर्ती खूप सुरेख आहे, हे आवडतं. मग आपलं सद्गुरू आर्टचं हे कॉन्सेप्ट, तेच कॉन्सेप्ट खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. कारण पाहिलं प्रत्येक मूर्तीचं वैशिष्ट्य आहे, ह्याची सोंड वगैरे इतके सुरेख आहे आणि काम बघा, ह्याला काय म्हणतात, ऍक्च्युअली डिम्पल्स दिले, डिम्पल दिले. आणि हे म्हणजे हे कलर कॉम्बिनेशनचं काय सांगू शकतोस? हे आपण युनिक केलं यावर्षी मूर्ती आणि बरेच लोकांना ही मूर्ती आवडली. अशा मला पण खूप आवडली, सिंपल सोबर आणि एकदम शांत बसलेला बाप्पा आहे. किती फुटाची आहे हे? 22 इंचचे, 2 फूट पेक्षा 2 इंच. किती काय याची किंमत आहे? हे 5000 ला येईल. आणि याच्यावर पण आपण डायमंड वर्क करू शकतो ना, व्हाईट वर्क छान वाटेल ना. करू शकतो. ते ऍक्च्युअली कस्टमरवर डिपेंड आहे की आपल्याला मूर्ती विदाउट डायमंड सुंदर दिसते. हो ना, म्हणजे बरेच कस्टमर त्याला डायमंडची नाही सांगतात. सुंदर आहे बघा मूर्ती. ही पण एक सुरेख मूर्ती दिसते. या बाप्पा श्रीराम आहे. जय श्रीराम, श्रीरामाची. वाव, 1 फुटाची मूर्ती आणि छोट्या मूर्तीमध्ये हे असं दिलेलं आहे बघा काम. धनुष्यबाण आहे श्रीरामाचं आणि वरती पण असं खूप सुरेख असं त्याला मुकुट दिलेलं आहे. हे स्टोन वर्क वेगळं आहे का पॅच? हा पूर्ण वेगळं आहे. क्या बात आहे, मूर्तीच्या वेगळं हे सगळं काम केलेलं आहे. आणि किती नाजूक काम असेल हे, म्हणजे मूर्तीला इजा पोचणार नाही एवढी तुम्ही काळजी घेता ना. किती म्हणजे छान काम केलेलं बारकाईने, म्हणजे मन लावून असं काम करायला लागत असेल. गणपती यायचा 2 महिन्यापूर्वी आपलं दुकान ओपन असतं. अच्छा, त्या वेळेला कमीत कमी 15 दिवसांनी आपल्या अर्धी मूर्ती बुकिंग होऊन जाते. आता मूर्ती मिळेल का आम्हाला, आमच्या दर्शकांना? तुमचा नंबर शेअर करणार आहे तर मूर्ती मिळणार आणि डायमंडचं वर्क करून मिळेल. आणि तुमचे आले की आम्ही डिस्काउंट पण देऊ. अरे वा, म्हणजे योगितास व्लॉग्स तर्फे आलात तर दादा डिस्काउंट देणार. आणि इथे बघ ही बाल गणेशची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती दिसते आणि थोडेसे असे डिम्पल वाटतात. डिम्पल एकदम गोलूमोलू गणपती, गोलूमोलू. खरंच त्यांचं नावच गोलूमोलू आहे. म्हणजे पोट बघा ना त्याचं कसं मस्त आहे एकदम बाप्पाचं. आणि छान असं वर्क केलेलं आहे. ह्याला थोडंसं मोती वर्क आहे ना, मोतीचं. आणि सोंड पण सुरेख आहे, कान पण एकदम नाजूक. त्याला बिगबाळ इतकी सुंदर घातलेली आहे ना, सूट होणारी. म्हणजे आपण काय करतो, कधी कधी बाप्पाला नाजूक मूर्तीला आपण मोठी बिगबाळी घालतो. चॉईस खूप छान यायची. आणि तोडे वगैरे खरंच खूप असं वाटतंय की आपण आत्ताच घातलेले आहेत. आणि त्याचं हे वर्क बघा किती सुरेख केलेलं आहे, मस्त. शेला पण मस्त वाटतं, सुंदर वाटतं. ह्या मूर्तीची काय किंमत आहे? हे डायमंड सकट 4,500. 4,500. खूप आकर्षक अशी मूर्ती आहे बाप्पाची, गोड अशी आहे. आणि प्रत्येक मूर्तीचं पाहिलं ना, प्रत्येक मूर्तीचं काम वेगळं आहे. प्रत्येक मूर्तीची रचना, बसण्याची पद्धत, सिंहासन सगळं वेगळं आहे. विठोबाचं रूप आहे ना हे देवाचं. थोडंसं मागे विठोबाची प्रतिकृती दिसते. हा, सावली आहे. आणि बाप्पा असं खूप साधेपणात बसलेलं आहे. आणि हे दगड आहे, हा, भक्तिमय असं. आणि खाली मूषक सुद्धा आहे. आणि हे दगडाचं असं फील आहे, मस्त एकदम. इथे मयूरावर बसलेलं आहे आणि मयूराचं सिंहासन आहे. ही पण एक सुंदर मूर्ती दिसते, खूप शांत, मस्त असं शांतपणाने बसलेली. म्हणजे बघितल्यानंतर मन असं प्रसन्न होणार आहे. त्याचं पितांबर आणि डायमंडचं वर्क पण सुंदर आहे. सोंडेला सुद्धा थोडंसं काम केलेलं आहे, खूप सुंदर. म्हणजे असं आसन पण साधं असतं. त्या मूर्तीची काय किंमत असणार दादा? हे 4,000. 4,000. खूप सुंदर. कपाळाला टिळा पण वेगळ्या पद्धतीचा आहे आणि बिगबाळी सुद्धा घातलेली आहे. सुंदर असं हात वगैरे, गोंडस अशी मूर्ती आहे. आता या मूर्तीबद्दल सांगा आम्हाला. ही मूर्ती तर पहिली वाजता एकदम युनिक पीस आहे, एकदम निवांत बसलेले गणपती. हो ना, शांत बैठक, अगदी साधी बैठक आहे. आणि त्याचं जे पितांबराचं लुक आहे ना, एकदम वेगळं. पितांबरला आपण वेगळा डायमंड पण उठवतो, त्याच्याने अजून तो उठून मस्तच. आणि पितांबराला 3-4 असे हे दिलेले, बॉर्डर दिलेली आहे. आणि त्याच्याप्रमाणेच इथे पण दिलेलं आहे वर्क. आणि जसं स्किन टोन आहे याचा, त्याप्रमाणे स्किन टोनचा प्रमाण आपण डार्क दिलाय. डायमंडचा कलर डार्क दिलाय. हा कलर कोणता म्हणता येईल? थोडासा लुक वाटतो, म्हणजे विष्णूचा जे त्याचा कलर पण तसा गेलाय. आणि बघा त्याचं सुंदर अशी बैठक आणि मूषक आहे ना, अगदी खरा वाटतोय. असं वाटतं की खराच आहे तो, म्हणजे असं चिटकावलेला वगैरे नाही, खरोखरचा असा मूषक वाटतोय. आणि सुरेख अशी मस्त मूर्ती आहे. आणि डोळे चंद्रकोर दिलेले इथे. नाही ना, तुम्ही हात लावू शकतात मूर्तीला आपल्या, काही त्याला काही होत नाही ना, काही होत नाही आपल्या मूर्ती. म्हणजे मूर्तीचा कलर शाईन वगैरे पण नाही उडत. आपण किती पण तुम्ही मूर्तीला बसून काही हाताला काय नाही. सुरेख अशी सोंड वगैरे. ह्या मूर्तीची काय किंमत आहे? खूप सुरेख, मला खूप आवडते.
ते पण 4000 4,000ला तुम्हाला डायमंड वर्क करून मिळते. आपण मूर्तीचं घ्यायला गेल्यानंतर साधारण मूर्तीची किंमत सुरुवात होते 4,000 3,500 तर काही राहिलंच नाही. म्हणजे पूर्वीचा जो भाव होता त्याच्याप्रमाणे आजचे दर काय वाढलेत का? आमच्या इथं तर आमचं सद्गुरू आर्टचं म्हणणं असतं तर फक्त 500 रुपये आम्ही वाढवतो दरवर्षाला. बाकी जो रेट असतो ना तेवढाच रेट असतो. आणि जर काही कमी पार करत असेल ना कस्टमर तर आपण कस्टमर डिपेंड. म्हणजे दादा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला थोडीशी एजप्रमाणे थोडीशी मदत करतात, म्हणजे कमी जास्त करतात. पण आपण बाप्पाच्या बाबतीत आपण कितीही काय असो आपली परिस्थिती पण आपण करत नसतो कमी, तर वाढवून देत असतो. ओके, हे आपल्याला नेहमीच कल्पना आहे त्याची. तर खूप सुरेख अशी आखणी आहे. प्रत्येक मूर्तीचं एक वैशिष्ट्य त्यांनी माहितीने खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलं. आयुध आहे ना ते पण त्यांनी ओरिजिनल दिलेलं इथे बघा. म्हणजे आयुध तुम्हाला वेगळं घ्यायची गरज नाही. खूप सुंदर असं दृश्यमान आहे आणि किमतीसुद्धा आपल्याला परवडतील असे आहे. थोडेसे दिवस राहिले बाप्पाच्या आगमनासाठी, तर तुम्हाला मूर्तीची बुकिंग करायची असेल तर दादांचा नंबर देणार आहे. खूप छान प्रकारे त्यांनी छोटंसं हे त्यांनी कार्यशाळा केलेली आहे आणि बरंचसं काम कम्प्लीट झालेलं आहे ना. बरंच काम कम्प्लीट झालंय. थोडं डायमंड वर्कचं काम बाकी आहे. तुमची जरी मूर्ती असेल तरी दादा तुम्हाला करून देतील डायमंडचं वर्क. तर आपण नंबर शेअर करणार आहोत, ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे. तर ह्या मुलांच्या कार्याला नक्कीच खरंच सलाम आहे. खूप छान प्रकारे तुम्ही करताय. तुमची अशी उत्तरोत्तर प्रगती हो आमच्या चॅनलतर्फे आणि माझ्यातर्फे खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आपल्या इथे कार्यशाळेला भेट द्यायची तर ॲड्रेस सांग बरं. आपल्या इथे पहिलं तर मार्केटचा नाका आहे जवळपास आणि फायर ब्रिगेड आहे. फायर स्टेडियम आहे दादोजी ठाणे फायर ब्रिगेडच्या बाजूला. ठाणे फायर ब्रिगेडच्या बाजूला आणि दादोजी कोणते स्टेडियम आहेत ना त्याचा गेट नंबर 1च्या समोर प्रॉपर. शाळेचं नाव आहे सद्गुरू आर्ट्स. सद्गुरू आर्ट्स. आजचा जो आपला व्हिडिओ होता तो साधारण नाही, खूप नाजूक असं काम आहे. त्याच्यामध्ये आपलं बच्चू आहे, ही सगळी मुलं आहेत, तरुण पिढी समावेश आहे. तर आपला नोकरी धंदा सांभाळून हे सगळी कला मांडली त्यांनी आपल्यासमोर आणि खूप नाजूक असं काम आहे. ते आपल्यापर्यंत ह्या सगळ्या जणांनी हात लागलेल्या आहेत मूर्तीला. म्हणजे एक मूर्ती किती जण हाताळत असेल? साधारण एक मूर्ती कमीत कमी 2 जण तरी करतात. म्हणजे आई बाईने तुम्ही करतात. तर खूप सुरेख असं काम सगळ्यांनी केलेलं. कारण खूप सगळ्यांचे मनापासून आभार आहे. आमच्या दर्शकांना हे सगळं पाहायला मिळालं. डायमंडचं वर्क काय असतं, नाजूक काम काय आहे, प्रत्येक मूर्तीचं वैशिष्ट्य विक्रमने खूप छान प्रकारे आपल्यापर्यंत सांगितलं. तर तुला आणखी काय सांगायचं का? मी तर एवढंच सांगणार की माझे आई वडील आणि ही आमची जी टीम आहे त्या सगळ्याचा मी धन्यवाद सांगणार की ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मला सपोर्ट करतात आणि विश्वास ठेवतात. कस्टमर सुद्धा आमचे विश्वास ठेवतात आणि जे गेल्या वर्षी होते कस्टमर ते सुद्धा या वर्षी आहेत आणि नवीन कस्टमर पण जॉईन होतात. कारण त्यांना दर वाजवी वाटतो. आणि मी तुम्हाला पण सुद्धा सांगतो, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल, काही नवीन वेगळं बसवायचं असेल बापाला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला. आणि ताईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आमची पण ताई शुभेच्छा आहे तुम्हाला की तुम्ही पण पुढे राहा आणि दरवर्षी इथे या आपल्याकडे. नक्कीच येणार. पुढच्या वर्षी आपलं काम ही जी जागा आहे ती तुमच्या डबल होऊ दे आणि बाप्पा सगळ्यांवर आशीर्वाद असेल बाप्पाचा. हेच मी मनापासून बाप्पाकडे कामना करते आणि सगळ्यांचं भलं करो बाप्पा. आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा.